राकेश मराठे. मी रिचवे कंपनीकडनं पाचोरा येथून डिस्ट्रीब्युटरशिप घेतलेली आहे. रोगमुक्त भारत, डायबेटीस मुक्त भारत आणि व्यसनमुक्त भारत या अभियानाअंतर्गत मी काम करते आहे. या भावे मावशी आहे, यांना आपण 3 महिन्यापूर्वी संजीवनी ज्यूस दिलं होतं. ते कशासाठी दिलं होतं त्यांच्याकडनंच ऐकू. नमस्कार मावशी. हो नमस्कार. हे संजीवनी ज्यूस का घेतलं होतं मावशी तुम्ही? माझे पूर्ण म्हणजे हाडं, नंतर गुडघे, मला चालता सुद्धा येत नव्हतं. पुष्कळा पडूनही गेली होती मी. पण मग असं किरकोळ औषध घेऊन किंवा दवाखान्यातल्या अशा गोळ्या वगैरे घेऊन मला काही आवडत नव्हतं. मला मुलाचाच दवाखानाच नाही आवडत. पण मग हे औषध घेतल्यानंतर माझा मुलगा मला आग्रह करायचा की घेऊन बघ. मग आमच्या सुनबाईंना पण आणलं होतं. आणखी अचानक सगळ्या प्रमाणे बघितल्यानंतर मी ते औषध घेतलं एक बाटली आणि मला इतकं आवडलं आणि ते वाचलं मी संपूर्ण त्याचं त्या औषधावरती लिहिलेलं बाटलीवर माहिती. त्यानंतर मी म्हटलं अरे हे तर वनस्पतीचे औषध आहे, आपल्याला माहिती आहे पूर्ण. आणि मी पूर्ण 2 बाटल्या घेतल्या. त्याच्यानंतर आता मी पूर्ण बाहेर फिरू शकते, जाऊ शकते, येऊ शकते. माझी शाळा सुद्धा आहे तर मी पायी जाते. माझा मुलगा म्हणतो नको गाडीवर, नाही मी पायीच जाणार आहे. हो, त्याला भीती वाटते पण हे टक्कर येईल वगैरे असं, पण काहीच नाही. आता सुद्धा मी जाते. तुम्ही हे लोकांना काय सांगणार आहे? हे संजीवनी ज्यूस घेतलं पाहिजे का लोकांनी? हो, अवश्य घेतलं पाहिजे. त्याच्याने आपल्या पोटामध्ये आपल्याला पोट दुखतं, मूळव्याधीचा काही त्रास होतो किंवा तत्सम असं काही त्रास होत असेल, उलटी वगैरे किंवा मळमळ वगैरे, पण त्याच्या हे औषध घेतल्यानंतर विश्वासाने आणि अजिबात काहीही होत नाही. पण नियमित औषध घ्यायचं, जसं सांगितलं असेल त्याच्यामध्ये तसं औषध घ्यायचं आणि तंदुरुस्त. धन्यवाद.